बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरला दिशा देणारी परीक्षा म्हणून नीट यूजी परीक्षेकडे पाहिलं जातं। NTA संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या परीक्षेत गोंधळ होतोय। हीच परंपरा कायम राखत यंदाही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार NTA केलाय। 3 मे रोजी देशात नीट यूजी परीक्षा झाली। ही परीक्षा झाल्यानंतर 4 दिवसांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या। त्याचा आधार घेत आता NTAनं 3 मे रोजी झालेली नीट परीक्षाच रद्द केल्यानं देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। या परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे। यावर्षी संपूर्ण देशातील 22,39,000 विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचं भवितव्य ठरवणारी यंदाची नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडली। सन 2024च्या प्रश्नपत्रिका फुटीचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी या परीक्षेदरम्यान पूर्ण खबरदारी घेतल्याचा दावा नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेनं केला होता। कडेकोट व्यवस्थेत या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आल्या होत्या। मात्र 3 मे रोजी ही परीक्षा झाल्यानंतर 7 मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या। या प्रश्नपत्रिका फुटीचं कनेक्शन नाशिक ते हरियाणा आणि नंतर अन्य राज्यांनाही जोडलं गेलं। त्यामुळे या प्रश्नपत्रिका फुटीचा तपास CBIकडे सोपवण्यात आलाय। CBIचा तपास युद्धपातळीवर सुरू असून प्रत्येक राज्यात संशयितांना ताब्यात घेतलं जातंय। या सर्व पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 3 मे रोजीची झालेली नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचा निर्णय आज जाहीर केला। या परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना शुल्क भरावं लागणार नाही। मात्र यंत्रणेच्या गलथान कारभाराबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गेल्या 2 वर्षात झालेल्या नीट परीक्षेतील गोंधळातून शहाणपण शिकून यंदा NTAकडून नीट परीक्षा सुरळीत होईल अशी अपेक्षा होती। मात्र तरीही पेपर फुटी झाल्यानं NTA यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत।